भाषिक लोक इथे राहतात, आमच्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, हे वाद कधी नव्हते. पण हे व्हेज नॉन व्हेज, आमच्या सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर नाही, इथे नॉनव्हेजचं रेस्टॉरंट उघडू शकत नाही, कुठून सुरू झालंय? होय, आमच्या हिंदुत्वात, आमच्या प्रथा परंपरेत आम्ही मटन मांस मच्छी खातो ना. कोणी एवढं वर्ष काही अडवत नव्हतं. मग आता व्हेजिटेरियन सोसायटी कशाला? आज आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला त्यालाच पकडून मुंबईमध्ये असेल किंवा आपल्या राज्यात कुठच्याही जिल्ह्यात असेल, कुठच्याही शहरात असेल, व्हेज सोसायटी जर कोणी करायला गेलं तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. मराठी माणसाला जर घर दिलं नाही त्याची ओसी रद्द झाली पाहिजे. त्या हाऊसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे. ही आमची मागणी आहे. आणि जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो हे दाखवणं लगेच गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील, ह्या मातीतले असतील, तर आमच्या मागणीला ते मान देऊन तो कायदा महाराष्ट्र द्रोहाचा आणतील. अनेकदा आपण पाहतो मुंबईत मध्ये देखील, आपल्या ठाण्यात देखील होत असेल, हाऊसिंग सोसायटी हे एरियाची नावं बदललं जातं. न्यू कफ परेड, कफ तुम्हाला झालाय, आम्हाला कशाला खोकला त्याचा? वडाळा बोला ना, काय लाज वाटते तुम्हाला वडाळा बोलण्यात? अप्पर वरळी लिहा ना, शिवडी आहे, शिवरी लिहितात, शिवरी लिहा, शिवडी आहे, परळ लिहा. कशाला ही सगळी नावं बदलताय? यांच्यात एक मंत्री आहेत लोधा, विचारा काय नक्की आहे. आणि हा सगळा विषय मला वाटतं भाजपने याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे. हे सरकार कोणाचंच नाहीये, ईव्हीएमचं सरकार आहे. हिंदी में मेरी यही भूमिका है आणि म्हणून मी मराठीत बोललोय. बघा, हेच आम्ही सांगतोय भाजपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, महामानवाबद्दल, ज्यांनी संविधान दिलं, करोडो लोकांना न्याय दिला, अधिकार दिले, आवाज दिला, त्यांच्याबद्दल मनात राग आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ना. आम्ही विधान भवनात त्यांचा फोटो घेऊन जाऊ शकतो, आमच्या हृदयात पण आहेत. चुकीचं काय? स्थगन करण्याचं, तहकूब करण्याची गरज काय होती? एवढा राग कशासाठी त्यांच्या मनामध्ये? अरे ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. हे जे बोललं जातं ना की डॉक्टर ईव्हीएमचं राज्य, ह्या दोघांमध्ये मराठी द्वेष किती आहे, महाराष्ट्र द्वेष किती आहे आपलं दिसतंय. साधारणपणे व्हेज नॉनव्हेज हा वाद कधीपासून जास्ती व्हायला लागलाय? गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये. कशाला कुठच्या सोसायटीमध्ये व्हेज नॉनव्हेज वाद व्हायला पाहिजे? अनेक वर्ष अनेक भाषिक लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक जातीचे लोक एकत्र राहतात मुंबईमध्ये. कधी हा वाद नव्हता. जे काही होतं ते आपापल्या घरी होतं. पण कोणाचं तरी प्रथा परंपरा, आमच्या प्रथा परंपरा आमच्या हिंदू धर्मातल्या, आणि त्यांच्या काही वेगळे असतील, त्यांच्या मान्यता वेगळे असतील, ते व्हेज असतील, आम्ही नॉनव्हेज असू. हा वाद होण्याचे कारणच काय? मटन मांस खाता म्हणून तुम्ही काय घाणेरडे झालात, अमुक झालात, तमुक झालात. हा जो द्वेष आहे त्यांच्या मनामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ते पार्सल आहे त्या पार्सलला उचलून जिथून आलं तिथे डिपोर्ट केलं पाहिजे. पण त्याच्या आधी त्याला जेल काय हे दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे. दुसरं म्हणजे जे कोणी बिल्डर मुंबईमधली नावं बदलू इच्छित आहेत, अप्पर वळी करतात, कोणी न्यू कफ परेड करतंय, कोणी काय अजून करतंय, शिवरी करतंय, अप्पर ठाणा केलेलं आहे. म्हणा ना, परळ म्हणा, शिवडी म्हणा, वडाळा म्हणा. वरळीतून मी स्वतः आहे, मला अभिमान आहे वरळीचा. पण जे आमची मराठी नाव आहेत ती बदलू नका. आणि जे कोणी करत असतील त्या बिल्डरांना देखील जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबू नका. कारण हा राग इथून सुरू होतो. एक टेस्ट केस असते, त्याला नाव बदलून बघूया, प्रोजेक्टचं नाव बदलून बघूया. मग त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला नॉनव्हेज लोक नको आहेत, आम्हाला मराठी लोक नको आहेत. हे सगळं हे भाजपच्याच राज्यात का होतं याचं उत्तर फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. आता तुम्ही बघा, हेच मी तुम्हाला सांगतो की ह्या धर्मांमध्ये, ह्या जातींमध्ये वाद नको. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज ते उत्तर देणार 101 वर. त्याच्यात परभणीवर काय उत्तर देणार हे आम्ही अपेक्षित पाहत आहोत. दुसरं म्हणजे बीडमध्ये देखील साधारणपणे तुम्ही आवड साहेबांचं आणि धस साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर पूर्ण हाऊस कसं स्तब्ध होऊन ऐकत होतं हे पाहिलं असेल. बीडचा जो प्रकार झालाय, मला वाटत नाही आपल्या देशाच्या इतिहासामध्ये अशी मर्डर कधी झाली असेल, एवढी भयानक मर्डर कधी झाली असेल. आणि ही राजकीय मर्डर झाली. खरं जर पाहायला गेलं तर भाजपचे कार्यकर्ते होते, भाजपचा सरपंच होता कोणी, हे आम्ही तिथे हाऊसमध्ये राजकारण आणलं नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्याला देखील भाजपच्याच राज्यामध्ये न्याय मिळेल का? ज्या मंत्र्यावर आरोप झालेत त्या मंत्र्याला बाजूला केलं जाईल का? फडणवीस साहेबांनी अनेक भाषणं विरोधी पक्ष नेता म्हणून अप्रतिम केली, पोटापासून केली, त्यांच्या मनापासून केली.
पण तेच आज मी फडणवीस साहेबांना अपील करत आहे की फडणवीस साहेब आज भाषण तुम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर न द्या आणि निर्णय मुख्यमंत्री म्हणून द्या, तो निर्णय आम्हाला अपेक्षित आहे. आदित्य जी, भाजपा ने कांग्रेस के कार्यालय में तोड़फोड़ की, शिवसेना की अधिकृत भूमिका क्या है? हमारी अधिकृत भूमिका यही है कि ये जो वाद निर्माण हुआ है, ये वाद एक जो अपमान हुआ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का, महामानव का, उससे निर्माण हुआ है. मुझे नहीं लगता कि दोनों को एक दूसरे के ऑफिस को तोड़ना जरूरी है. यही बात है कि गृह मंत्री महोदय के मन में जो था वो भाषण में आया, वो मान्य करे. भाजपा की भूमिका है ये मान्य करे, माफी मांगे और उनको बाजू में किया जाए. कल राहुल गांधी के खिलाफ एफआईआर दर्ज हुई, इस मामले को लेकर कल पार्लियामेंट बिल्कुल ये सारे डाइवर्जनरी टैक्टिक्स है, लेकिन एक ही बात पे आना चाहता हूँ, मुझे नहीं लगता राहुल जी डरते हैं. मुझे लगता त्याच्यासाठी